या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावली तिच्या आईबाबांचा शोध घेत असते आणि त्यावेळी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होते. त्यामुळे तिला तिच्या आईबाबांची खूपच काळजी वाटू लागते. दुसरीकडे सारंगही सावलीच्या काळजीपोटी घरातून बाहेर पडलेला असतो, पण तिलोत्तमा त्याला कॉल करते. ती रागातच सारंगला विचारत असते की सारंग, मला खरं खरं सांग, तू त्या मुलीला शोधण्यासाठीच घरातून बाहेर पडला आहे ना? आणि त्यावेळी सारंग म्हणतो की हो आई. पण तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, बाहेर खूप पाऊस पडतोय, अंधार दाटून आलाय आणि मला ना तुझी काळजी वाटते, तू प्लीज लवकरात लवकर घरी ये. पण सारंग म्हणत असतो की आई, जोपर्यंत मी सावलीला शोधत नाही तोपर्यंत आता मी घरी येणार नाही. काही झालं तरी सावली माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. पण तिलोत्तमा म्हणत असते की सारंग, मला तुझी काळजी वाटते त्याचं काय? पण सारंग म्हणतो की आई, मला काही होणार नाही, तू नको माझी काळजी करू. आणि मला असं वाटतंय की मी आता लवकरच सावलीपर्यंत पोहोचेल आणि मग मी तुला काय ते कळवेलच, तू नको काळजी करू. आणि मग तो कॉल कट करतो. पण मग त्यानंतर थोड्याच अंतरावर तो गेल्यावर त्याची गाडी अचानक बंद पडते. त्यामुळे सारंगलाही आश्चर्य वाटतं. तो गाडी सुरू करण्याचा अनेकदा प्रयत्न करतो, पण ती गाडी काही सुरू होतच नाही. त्यातच सारंगचा फोनसुद्धा बंद पडतो. सारंगला समजतच नाही की आपल्यासोबत हे अचानक असं का होतंय. आणि मग तो गाडीतून खाली उतरतो. आजूबाजूला कोणी भेटतंय का याचा शोध घेऊ लागतो, पण त्याला त्या रस्त्यावर कोणीही दिसत नाही. दुसरीकडे सावलीच्या बाबांना खूप ताप आलेला असतो आणि त्यातच मुसळधार पाऊस पडत असतो. सावलीची आई ते भिजू नये म्हणून खूप प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. आणि मग ती बिचारी रडतच मोठमोठ्याने लोकांना हाका मारू लागते. कोणीतरी आमच्या मदतीसाठी या असं म्हणू लागते. आणि नेमका तिचा आवाज सावलीपर्यंत पोहोचतो. सावलीला समजतं की हा आपल्या आईचाच आवाज आहे. आणि मग ती त्या आवाजाच्या दिशेने धावत निघते आणि त्यावेळी तिच्या पायातील एक पैंजण खाली पडते. तर दुसरीकडे सारंगला त्याच रस्त्यावर एक सायकलवरून येणारा व्यक्ती भेटतो. सारंग त्याच्याकडे मदत मागत म्हणतो की दादा, मला माझ्या बायकोचा शोध घ्यायचा आहे, मला तुमची सायकल मिळू शकते का? मी तुम्हाला लवकरात लवकर ही सायकल परत करेल, हवं तर तुम्ही माझ्याकडून वाटेल तितके पैसे घ्या. आणि त्यावेळी तो माणूस हसून म्हणतो की माऊली, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला मदतीची गरज आहे ना? मग घ्या ही सायकल आणि तुमचं काम झाल्यानंतर समोर जे विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे आणून ठेवा, मग मी ती घेऊन जाईल. आणि ते ऐकून सारंग त्याचे हात जोडून आभार मानतो आणि सायकल घेऊन सावलीचा शोध घेण्यासाठी निघतो. दुसरीकडे तिलोत्तमा सारंगला सतत कॉल करत असते, पण त्याचा फोन बंद पडलेला असतो. त्यामुळे तिलोत्तमाची काळजी खूपच वाढते. त्यातच चंद्रकांत तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिलोत्तमा म्हणत असते की तुम्हाला का कळत नाहीये, सारंगला अंधाराची किती भीती वाटते ते, आणि बाहेरचं वातावरण बघा, जर आपल्या मुलाला काही झालं तर काय करायचं. आणि मग ती पुन्हा पुन्हा त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करू लागते. दुसरीकडे सारंग सायकलवरून सावलीचा शोध घेत असतो, पण तो एके ठिकाणी सायकल घेऊनच पडतो. आणि मग त्यानंतर तो त्याचं ब्लेझर काढून फेकून देतो, पायातले शूज सॉक्सही काढतो आणि अनवाणी पायानेच ती सायकल चालवायला सुरुवात करतो. पण काही अंतरावर गेल्यावर त्या सायकलची नेमकी चैन पडते आणि सारंगला ती काही पुन्हा बसवताही येत नाही. आणि मग तो चालतच सावलीचा शोध घेऊ लागतो. दुसरीकडे सखदेवलाही सावली सारंगची खूप काळजी वाटत असते. पण त्याच्याजवळ ज्यूस पीत बसलेली जयंती मात्र म्हणत असते की तुमच्या बहिणीला ना काहीच अक्कल नाहीये, तिला जर जायचंच होतं तर मग त्या सारंग साहेबांना सांगून जाता आलं नाही का? आता बघितलं ना, तिचा शोध घेण्यासाठी ते सुद्धा घरातून बाहेर पडलेत. जर त्यांना काही झालं तर मग आपण त्या तिलोत्तमा मॅडमला काय उत्तर देणार आहोत? बाहेर किती पाऊस पडतोय, कशा विजा चमकतायत बघा एकदा. अशा विजांमध्ये ना 4-5 माणसं कधी गायब होतात कळतही नाही. जर असंच काहीतरी त्या सारंग साहेबांसोबत घडलं तर? आणि ते ऐकून सखदेव तर खूपच घाबरतो आणि विठुरायाकडे सावली सारंगसाठी आणि आईबाबांसाठी प्रार्थना करू लागतो. जयंती मात्र हसत असते आणि सावलीलाच नाव ठेवत असते. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामी असते त्या ठिकाणी सारंग येऊन पोहोचतो आणि तो तिथे सगळीकडे सावलीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तर इकडे सावलीचे आईबाबा त्या भर पावसात भिजत असतात, तर सावली त्यांना शोधत आईच्या आवाजाच्या दिशेने धावत असते. आणि मग त्यानंतर काही वेळानंतर तिला ते दोघेजण दिसतात आणि तिच्या जीवात जीव येतो. आई तर रडतच सावलीला मिठी मारते आणि मग त्या दोघेजणी बाबांजवळ जातात.
त्यांची तब्येत तर खूपच खालावलेली असते, त्यामुळे सावलीला भीती वाटू लागते. तर तिचे बाबा रडतच तिचा हात हातात घेतात आणि म्हणू लागतात की साऊ, मी तुझा चेहरा बघितला, मला माझ्या विठुरायाचं दर्शन झालं, आता मला मरण जरी आलं ना तरी काही हरकत नाही. आणि हे ऐकून सावली आणि तिची आई खूपच घाबरतात. सावली तिच्या बाबांना म्हणू लागते की बाबा, तुम्हाला काही होणार नाही आहे, मी तुम्हाला काही होऊच देणार नाही. पण त्यानंतर सावलीचे बाबा डोळे मिटतात आणि हे पाहून आई आणि सावली मोठ्याने हंबरडा फोडतात. सावली रडतच म्हणत असते की विठुराया, काय चूक झाली माझ्या आईबाबांची? अरे ते तुझ्याच दर्शनासाठी यायला निघाले होते ना, मग तू त्यांना अशी शिक्षा का देतोय? आणि मग ती रडतच विठुरायाला जाब विचारू लागते. ती म्हणत असते की माझ्या बाबांनी आयुष्यभर तुझं नामस्मरण करत त्यांचा संसार केला, तुझी ही तुळशीची माळ आयुष्यभर गळ्यात घालून मिरवली, कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही, मग त्यांना तू ही अशी शिक्षा का देतोय? विठुराया, तुला माझ्या बाबांचा श्वास परत करावाच लागेल. ज्यावेळी माझा जन्म झाला होता आणि मी श्वास घेत नव्हते, तेव्हा तू माझ्या बाबांची आर्त हाक ऐकून माझ्यात प्राण फुंकले होते ना, मग आता तुला माझी हाकसुद्धा ऐकावीच लागेल. तू पुन्हा आमच्या दोघांची अशी ताटातूट नाही होऊ देऊ शकत. तुला आता काही करून माझ्या बाबांना त्यांचा श्वास परत द्यावाच लागेल. ही फक्त माझ्या भक्तीची नाही तर तुझ्या देवपणाची सुद्धा परीक्षा आहे. आमच्या हाकेला धावून ये विठुराया. आणि मग ती रडतच तिच्या बाबांना मिठी मारते आणि मग त्यानंतर ती विठुरायाचंच एक भजन गायला सुरुवात करते. तर दुसरीकडे सारंग सगळीकडे सावलीचा आणि तिच्या आईबाबांचा शोध घेत असतो, पण त्याला कुठूनच काही माहिती मिळत नाही. आणि मग त्यानंतर तो सुद्धा त्या जंगलाच्या दिशेने जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे सावलीची आर्त हाक विठुरायापर्यंत पोहोचते आणि तो तिच्या बाबांचा श्वास त्यांना परत करतो. सावलीचे बाबा डोळे उघडतात आणि तिला हाक मारतात आणि त्यांनी पुन्हा डोळे उघडलेले पाहून सावलीला आणि तिच्या आईला खूप आनंद होतो. त्या दोघी विठुरायाचे आभार मानतात. तर बाबा म्हणत असतात की वारी पुढे निघून गेली असेल, आपल्याला आता जायला हवं. आणि ते ऐकून सावली घाबरून म्हणते की बाबा, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसे काय वारीला जाणार आहात? पण आई बाबा काही ऐकायला तयारच नसतात. सावली त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. दुसरीकडे सारंग सावलीचा शोध घेत असताना त्याला रस्त्यावर पडलेलं तिचं पैंजण सापडतं आणि मग तो त्या दिशेने पुढे जाण्यासाठी निघतो. आणि मग थोड्याच वेळामध्ये त्याची सावली आणि तिच्या आईबाबांसोबत भेट होते. सारंग तर सावलीवर खूप चिडलेला असतो आणि तिला म्हणू लागतो की अगं सावली, तुला का कळत नाही? जर तू मला एकदा म्हटली असती की मला आईबाबांना भेटायचं आहे, तर मग मी तुला स्वतः इथे घेऊन आलो नसतो का? तू काही न सांगता घरातून बाहेर का पडली? आणि ते ऐकून सावली खाली मान घालते. तर सारंग रडतच तिला मिठी मारतो आणि मग त्यानंतर पाऊसही उघडतो. सावली सारंगला विचारत असते की तुम्ही माझ्यासाठी इथे आलात सारंग सर, पण जर तिलोत्तमा मॅडमला हे कळलं तर काय होईल? पण सारंग म्हणतो की तू नको काळजी करू, मी आईसोबत बोलतो. आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष सावलीच्या आईबाबांकडे जातं. तो काळजीने विचारतो की काय झालं आहे, तुमची तब्येत ठीक नाही आहे का? आणि मग सावली घडलेला सगळा प्रकार सारंगला सांगते आणि म्हणू लागते की बघा ना, त्या दोघांमध्ये थोडेही त्राण शिल्लक राहिलेले नाही आहेत, पण तरीही त्यांना वारीला जायचं आहे. आणि ते ऐकून सारंगही त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतो, पण बाबा म्हणत असतात की जावई बापू, आम्ही वारी अशी अर्धवट सोडून घरी नाही जाऊ शकत. तर आईसुद्धा म्हणत असते की यांचं अगदी खरं आहे, आम्हाला ही वारी पूर्ण करावीच लागेल आणि जिथे हे असतील तिथे मी सुद्धा, त्यामुळे तुम्ही आम्हाला नका थांबवू. आणि ते ऐकून सारंग आणि सावली एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.